श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मंडळी, आज बनवूया पेरू नारळवडी. तर पेरू घालून ही नारळवडी करणार आहे बघा. तर त्यासाठी मी इथे पिकलेले 4 पेरू घेतलेले आहेत बघा. तर देठाकडचा हा भाग काढून घ्यायचा, हा देठाकडचा भाग काढून घ्यायचा आणि आपल्याला हे पेरू वाफवून घ्यायचे आहेत. पाणी न घालता कुकरमध्ये वाफवून घ्यायचे आहेत, कारण आपल्याला त्याचा पल्प काढून घ्यायचा आहे बघा. आता मी हे सगळे देठ असे काढून घेते, सगळे देठ काढून घेते आणि कुकरला आपण वाफवून घेऊया बघा. अशी देठ काढून घेतलेली आणि कुकरच्या डब्यामध्ये ठेवलेले 4 पेरू, पिकलेले 4 पेरू बघा. कुकरमध्ये पाणी घालून ठेवायचा आणि डब्यामध्ये पाणी नाही घालायचं. हे नुसते पाणी न घालता वाफवून घ्यायचे आहेत आपल्याला, चांगले म्हणजे शिजून घ्यायचे आहेत. 4 शिट्या काढून घ्यायच्या, 4 किंवा 5 शिट्या मारून काढायच्या आणि चांगले शिजले का आपण त्याचा पल्प काढायचा. हे बघा, आता हे शिजून झालेले आहेत पेरू बघा. आता आपण हे कापून मिक्सरमध्ये टाकूया, त्याच्या फोडी करून बघा. आता तो गुलाबी पेरू होता, पण तो वाफवल्यामुळे त्याचा कलर थोडा फिक्का झालेला आहे. आता मी मिक्सरमध्ये हे पेरूच्या फोडी घालून याचा पल्प काढून घेते. असे हे पेरू सर्व टाकून मिक्सरमध्ये याचा पल्प काढून घ्यायचा आपल्याला. याच्या फोडी करून पल्प काढून घ्यायचा. छान लागतात हे पेरूच्या, मस्त पेरूच्या वड्या छान लागतात. आता मी करून घेते बघा, मिक्सरला फिरून घेते. हे बघा, आता मिक्सरला करून झालेला आहे, पल्प काढून झालेला आहे. आता काय करायचे, एक अशी चाळण घ्यायची आणि पेरूचा पल्प त्या चाळणीतून सर्व काढून घ्यायचा, म्हणजे ते सर्व बिया वगैरे असतात त्या सर्व निघून जातात सर्व आणि खाली पल्प असा स्मूथ असा पल्प निघतो. तर हा सगळा पल्प आता आपण काढून घ्यायचा चमच्याने, असं म्हणजे घासून वगैरे असं तो चमच्याने हलवून पूर्ण तो पल्प सगळा खाली पडतो आणि बिया सगळ्या वरती राहतात. मग आता हा सगळा मी असा काढून घेते, मस्त असा स्मूथ असा निघेल आणि बिया सगळ्या वरती राहते बघा. आता सगळं आता असं निघून जाईल हळूहळू करून. हे बघा, असं करत राहायचं, निघतो तो पटकन. मग आता निघेल तो सगळा. आता मी सगळा असा काढून घेते, पल्प सगळा काढून घेते. हे बघा, सगळ्या बिया कशा वरती राहिल्या, सगळ्यात चौथा असा बिया वरती राहिला. आता हा आपला चौथा बिया टाकून द्यायचा. हा बघा, एवढा निघाला, आता फेकून द्यायचा आपण. आणि हा पल्प आपण घ्यायचा पेरूचा. हा बघा, किती मस्त असा स्मूथ पल्प निघाला आहे. आता काय करायचं, आता इथे मी एका नारळाची खव घेतलेली आहे बघा. आता जेवढा नारळ असेल खव तेवढीच साखर घ्यायचे. तर इथे मी 150 ग्रॅम मावा घेतलेला आहे आणि 1 टेबलस्पून 1 चमचा वेलची जायफळची पूड घेतलेली आहे. तर बघा, आता हा जो पेरूचा पल्प काढून घेतला आहे तो आता वाडग्यात काढून घेते मी. तो पण साधारण तेवढाच आहे बघा, जेवढं हे आपल्या नारळाची खव तेवढं साधारण आहे. तेवढंच घेतलं का छान, म्हणजे टेस्टला छान लागते, पेरूची टेस्ट येते अगदी बरोबर, म्हणजे माप आहे. नारळ जेवढं भरले तेवढंच पल्प आहे. तर आता हे एवढंच असं साहित्य लागतं बघा. तेवढीच साखर घ्यायची, वेलची जायफळची पूड आहे 1 चमचा आणि हा पल्प पेरूचा तेवढंच घ्यायचं दादा, आणि 150 ग्रॅम मावा घेतलेला आहे. चला तर आपण आता करूया. तर जाड अशी बुडाची कढई घ्यायची, त्याच्यात ही आपण नारळाची चव काढून घ्यायची, नारळाची खव काढून घेतलेली आहे. आणि ही साखर बघा, ही साखर पण तेवढीच आहे बघा. आता हे आपण मिक्स करून घेऊया, म्हणजे नारळाची खव आणि साखर अशी मिक्स करून घ्यायची. आणि आता आपण गॅसवरती ठेवूया. आता हे गॅसवर ठेवू बघा, मिक्स करून घेतलं आणि गॅसवर आता चांगलं गॅसवरती सतत हलवत राहायचं, फिरवत असं, म्हणजे चांगलं, म्हणजे हे करत राहायचं, फिरवत राहायचं चांगलं.
त्याला असं साखर वितळेपर्यंत असं पाकसारखं होईपर्यंत असं करत राहायचं. वरती खालती असं करपून नाही द्यायचं, म्हणजे पण सतत फिरवत राहायचं. हे बघा, हळूहळू त्याचा असा पाक झालेला आहे. तर साखरेचा असा पाक झाला तर बघा असं चांगलं असं फिरवायचं. चांगलं वरती खालती असं करून आता या स्टेजला आलं का आपल्याला पेरूचा पल्प घालून घ्यायचा. बघा, आता आपण हा पेरूचा पल्प असं सुक्कसारखं झालं ना जरा, म्हणजे पाक, का मग तो पेरूचा पल्प घालायचा. बघा आता हा पेरूचा पल्प, आता याला पण आपण चांगलं असं म्हणजे घोटून घ्यायचं आहे. घोटून म्हणजे चांगला आपण वडी कसे करायला हे करतो तसं करायचं आहे. आता चांगला हा पेरूचा पल्प पण असा घट्ट होईल तोपर्यंत आपल्याला हे करायचे, सतत असं हलवत राहायचे. असं पातळ होऊन आता तो हळूहळू तसा घट्ट होईल येईल. असा घट्ट होईस तोपर्यंत आपल्याला असं खालता हलवतच राहायचं आहे, म्हणजे फिरवतच राहायचे मिश्रण सगळं. हळूहळू ते म्हणजे असं घट्ट होत जाईल. हे बघा, आता ते हळूहळू घोटत चाललेलं आहे. करत करत ते फिरवत राहायचं, म्हणजे सगळं आटवायचा तो पाक. आता कुठच्या स्टेजपर्यंत ते सांगते तुम्हाला. बघा, आपण वडी कसं करतो नारळ वडी, तसंच तो पेरूचा पल्प म्हणजे असा घट्ट होईपर्यंत करत राहायचं. हळूहळू आता ते असं म्हणजे घट्ट व्हायला लागलेलं आहे. आता बघा, असा हळूहळू तो गोळा असा होईल. असा गोळा होईस तोपर्यंत करत राहायचं. आता होत चाललेलं आहे, अजून व्हायचे तरी. हे बघा, जेव्हा कढईला सोडायला लागेल ना तेव्हा समजायचं आपलं होत आलेलं आहे. तर कढईला सोडत जाईल ते हळूहळू करून. बघा, आता घट्ट घट्ट होत चाललं आहे. बघा, असं कढईला सोडायला लागलं ना का समजायचं आपलं झालेलं आहे. आता या स्टेजला आपल्याला मावा घालून घ्यायचा, कारण मावा आधीच घातला तर मावा मग तो करपतो आणि मग वडीमध्ये चांगला नाही वाटत. त्यामुळे या स्टेजला मावा घालायचा आहे. आता मावा पण चांगला मिक्स करून चांगला मिक्स करून घ्यायचा. आणि आता मावा पण असंच म्हणजे गोळा होईस तोपर्यंत आपल्याला करायचे. कढईला सोडलं ना का झालं. आता मिक्स म्हणजे बघा, मावा पण आता म्हणजे असं पातळ होऊन तो आता हे झालं आहे, पातळ झालं आहे. हळूहळू तो पण आता घट्ट व्हायला लागेल. हे बघा, असं गोळा होईपर्यंत असं करतच राहायचं. असा गोळा झाला, कढईला सोडायला लागलं ना का समजायचं झालं. हे बघा, आता होत चाललेलं आहे ते. बघा, अजून करतच राहायचं. बघा, असा गोळा असं म्हणजे असं जवळ यायला लागला ना, असा एक संघ असा व्हायला लागला का समजायचं झालं मिश्रण. हे बघा, आता तो असा म्हणजे जवळ येऊन एक संघ होतो असा गोळा, तेव्हा समजायचं झालं आहे. बघा, आता हे झालं. बघा, असा फिरून फिरून तो असा यायला लागला ना एक संघ होऊन का समजायचं झालं आहे. बघा, आता कसा तो एकत्र येऊन असा गोळा फिरतो म्हणजे झालेलं आहे आपलं मिश्रण. हे अशा पद्धतीने ओळखायचं. हे असं घट्ट घट्ट करत म्हणजेच करायचं. एकदम पण घट्ट कडक नाही करायचं, नाही तर मग लगेच कडक होतात त्या वड्या. त्यामुळे बरोबर तेवढंच हे करायचं. असा गोळा फिरला ना, असा जवळ आला ना, असा एक संघ झाला
का झालं. हळूहळू त्याचा पाण्याचा अंश सगळा निघून जातो, म्हणजे ते व्यवस्थित परफेक्ट होतं. हळूहळू पाण्याचा अंश सगळा निघून गेला का वडी पण चांगली टिकते, म्हणजे खूप वेळ टिकते चांगलीच. मग आता जो असा गोळा असा व्हायला लागेल, असा कढईला सोडून गोळा होतो. आता आपल्याला काय करायचे, याचे 2 भागामध्ये आपल्याला काढायचे. तर आता आपण हा काढून घेऊया, अर्धा भाग काढून घेऊया. गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे, अर्धा भाग काढून घेतला आहे. आता आपल्याला 2 कलरमध्ये करायचे, ग्रीन आणि गुलाबी. आता हा कलर बघा, फूड कलर आहे, पिंक रोज फूड कलर आहे, तो घातला आहे, पिंक रोज फूड कलर. आता हा चांगला मिक्स करून घ्यायचा याच्यामध्ये. गॅसची फ्लेम एकदम स्लो याच्यावर ठेवायची आणि चांगला मिक्स करून चांगलं हे फिरवून घ्यायचं चांगला. आता हे बघा, असं चिकट वाटतं ना जरा, जरा फिरवून घ्यायचं. चिकट वाटते तो असं चिकट नाही वाटला पाहिजे, असा एक संघ असा झाला ना का झालं. आता फिरून घेऊ आपण चांगला याला, असा गोळा झाला ना का झालं. बघा, जोपर्यंत चिकटतं तोपर्यंत चिकटतं का समजायचं, अजून करायला पाहिजे, अजून फिरवत राहायचं. मग असा गोळा सुटायला लागला ना, सोडायला लागला ना कढईला का समजायचं झालं मिश्रण परफेक्ट. बघा, असा हा गोळा फिरेपर्यंत आपल्याला असं करून घ्यायचे, म्हणजे वड्या एकदम छान होतात आपल्या. असं चांगलं फिरून घ्यायचं, सतत हात हलवत राहायचा, नाही तर म्हणजे करपाला नको ते. तर अशा पद्धतीने सतत हलवत राहायचं, जोपर्यंत आपल्याला वाटत नाही आता हे झाले असं, तोपर्यंत करत राहायचं. असा गोळा म्हणजे असं सोडायला लागेल कढईला, असं एकदम असा एक संघ असा होईल, असा गोळा एकत्र असा येईल, तेव्हा समजायचं झालं. हे बघा, आता होत चालले ते. असं सगळ्या बाजूने कढईचं सगळं काढून घ्यायचं, नाही तर मग साईडला ते करपेन, कलर बदलेन, म्हणून सतत हलवत राहायचं. बघा, आता ते झालेलं आहे. आता आपण काढून घेऊ. बघा, हे सोडायला लागलं ना कढईला. आता आपण हा काढून घेऊ गोळा, या कलरचा मिश्रणाचा गोळा काढू आणि त्या उरलेला दुसरा आपण हा आता साईडला ठेवून देऊ आणि उरलेलं दुसरं मिश्रण आहे आपलं ते घेऊया. आता हे बघा, आता हे घेतलं. आता याच्यामध्ये आपण ग्रीन फूड कलर टाकला आहे, ग्रीन फूड कलर. कारण पेरू कसा वरून ग्रीन आणि आतून गुलाबी असतो, पिंक कलर, तशा पद्धतीच्या वड्या करायच्यात आपल्याला. मग आता ग्रीन कलर झाला मिक्स करून चांगला आपण फिरून घ्यायचा. आता याच्यात वेलची जायफळची पूड टाकली, मग अशी त्याच्यात टाकायला विसरली पिंक कलरमध्ये. ठीक आहे, आपण नंतर टाकू त्याच्यात. मिक्स करून घ्यायची. त्याचा पण असा चांगला असा गोळा झाला का काढू. हे बघा, आपण गोळा चांगला असा फिरायला लागला बघा, कढई सोडून असं चांगला घट्ट होऊन असा फिरायला लागला तर झालं परफेक्ट. तर आपण हे पण काढून घेऊया. आता हा काढून घेतला. हे बघा, आता याच्यात आपण वेलची जायफळची पूड टाकली, मग अशी टाकली नव्हती, पिंक कलरमध्ये टाकली. असे चांगले मिक्स करून घ्यायचं, मिश्रण सगळं मिक्स करून घ्यायचं. आता आपण वड्या म्हणजे काढायला घेऊ, वड्या पाडायला. आता असा एक पाट घ्यायचा, पाट किंवा ताट काय असेल तुमच्याकडे, तर त्याला तुपाचा हात लावून घेतलेला आहे. तर बघा, आता हा ग्रीन कलरचं मिश्रण हे टाकलेलं आहे मी. आधी ग्रीन कलरचं मिश्रण टाकून घेतलं आणि हे असं जरा म्हणजे पसरून घ्यायचं,
असं पसरून घ्यायचं जरा, असं कालथ्याने कशाने पण तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही पसरून घ्या. आता थोडंसं थंड झालं का मग ते हाताने पण करता येतं. आता मी वाटीला तूप लावले म्हणजे हे व्यवस्थित करता येईल, म्हणजे चटका वगैरे लागणार नाही. तर वाटीला तूप लावून असं करून घ्यायचं व्यवस्थित, आकार नीट करून घ्यायचा. आता आपल्याला कसा पाहिजे तसा आकार करून घ्यायचा. आता वाटीने असं चपटं ते करून घ्यायचं आणि मग लाटण्याला पण तूप लावून लाटण्याने ते पसरून घ्यायचं. तर ते व्यवस्थित एकसारखं एकच लेवलचं एकसारखं होतं प्लेन. लाटण्याने करायचं. आता आपण याच्यावरती हा पिंक कलरचं मिश्रण घालून घेऊ. आता याच्यावरती पिंक कलरचं मिश्रण टाकायचं. मग ते पण तसंच वाटीला तूप लावून असं पसरून घ्यायचं. हाताने पण थंड झालं असेल तर हाताला तूप लावून हाताने असं थापून घ्यायचं. चमच्याने वगैरे कसं करता येईल तसं पसरून घ्यायचं. असं असं लेवलला असं नीट पसरून घ्यायचं. व्यवस्थित नीट असं लावून घ्यायचं सगळ्या बाजूनी. आता वाटीला हे तूप लावून मी असं नीट हे करून घेते, प्लेन पसरून ते व्यवस्थित होतं वाटीला तूप लावून. आता लाटण्याला तूप लावून लाटण्याने पसरायचं तर ते व्यवस्थित होतं. आता जसं आपल्याला तुम्हाला जसं पातळ जाड पाहिजे त्या पद्धतीने करून घ्यायचं. आता हे थंड म्हणजे सेट व्हायच्या अगोदरच आपण याला वड्यांचा आकार देऊन घ्यायचा. एकदा का सेट झाला का वड्या नाही पडणार त्याच्या, म्हणून आत्ताच त्याचा वड्यांचा आकार देऊन घ्यायचा. आता तुम्हाला जशा पाहिजेत तशा चौकोनी पाहिजेत किंवा अशा काजूकतलीसारख्या पाहिजेत, डायमंड शेप, कसं हवं आहे तसं तुम्ही करू शकता. त्या पद्धतीने वड्या पाडून घ्यायच्या. मग एकदा सेट झाल्या का वड्या नाही पडत, लगेच वड्या पाडून घ्यायच्या. आता मी अशा काजूकतलीसारख्याच पाडणार आहे बघा. अशा मस्त असं वास सुटलाय पेरूचा, नारळाचा. अशा छोट्या मोठ्या कशा हव्या तशा पाडून घ्यायच्या. हे बघा मस्त वास सुटलाय पेरूचा घमघमीत. माझ्या नातीने सांगितलेलं पेरूच्या वड्या पाहिजेत. आंब्याची वडी दिलेली तिला, तेव्हा ती सांगते पेरूच्या वड्या कर मम्मा. हे बघा हे सेट झालं. आता सेट झाल्यानंतर आता हे मी काढून घेते. आता बघा लगेच सेट झालं, कडक झाल्या त्या, कडक झाल्या. आता काढून घेते. निघतात त्याबरोबर व्यवस्थित, काढल्या का व्यवस्थित निघतात. एका बाजूने आधी सुट्ट करून घ्यायचं का सगळ्या निघतात बरोबर. जास्ती घट्ट झाल्या त्या एकदम, पण निघतील तरीसुद्धा निघतात त्या. असं आधी एका साईडचं मोकळं करून घ्यायचं काढून. आता हा माझा पाट पण खूप मोठा आहे त्यामुळे जमत नाही आहे इथे. हे बघा असं काढून घ्यायचं. एखादी सुट्टी झाली का सगळ्या निघतात त्या, व्यवस्थित निघतात. अशा बाजूच्या आधी काढून घ्यायच्या का निघतात सगळ्या. आता पाट मोठा आहे त्यामुळे असा फिरवायला लागतो. छोटा पाट असेल तर पटकन निघतो, हा खूपच मोठा झाला. असा मी मुद्दामूनच करून घेतला हा पाट वड्यांसाठी. वड्या करायला बरं पडतं, एकसाथ होऊन जातात त्या. मग आपण ताटामध्ये कसं या एका ताटाला दुसऱ्या ताटामध्ये करा, मग त्यापेक्षा एकाच याच्यामध्ये होऊन जातात, म्हणून मी हा असा पाट करून घेतला आहे. हे बघा अशा निघतात. हे बघा
मस्त अशा 2 कलरमध्ये, ग्रीन आणि पिंक. मस्त अशा खडखडीत अशा झालेल्या आहेत वड्या. मस्त खडखडीत वड्या झाल्यात. आता या सगळ्या मी अशा सुट्ट्या करून घेते. सगळ्या सुट्ट्या करून घेते बघा. निघतात त्या व्यवस्थित बघा. मस्त जशा निघतात तशा काढत काढत जायचं. पेरूच्या वड्या खास माझ्या नातीमुळेच झाल्या. पेरूच्या वड्या या तीच बोलली, तिला आंब्याची वडी दिली खायला, नारळाची केलेली. सांगते मम्मा, मला बोलते ती मम्मा पेरूची पण वडी कर, पेरूची वडी कर. म्हणूनच केल्या या खास पेरूच्या वड्या बघा. मस्त अशा करून डब्यात ठेवल्या. मस्त खायला असं काहीतरी लागतं ना खायला गोड, तेव्हा मस्त अशा काढल्या आणि खाल्ल्या पेरूच्या वड्या. तर सगळ्या अशा मी काढून घेते. असं सोडत सोडत जायचं, निघतात त्या. मस्त घट्ट अशा झालेल्या आहेत त्या. अजिबात नरम वगैरे नाही झालेल्या. नरम खायला नाही बऱ्या वाटत. वड्या अशा घट्टच पाहिजेत तरच छान वाटतात त्या. असं फिरून फिरून अशा काढते त्या. हे बघा अशा निघतात त्या. मस्त अशा 2 कलरमध्ये वड्या झालेल्या आहेत. छान बघा खडखडीत अशा वड्या झाल्यात. हे बघा अशा हे करत करत अशा त्या सुट्ट्या होतात. हे बघा एक 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 सोडवत गेलं का अशा सगळ्या मग निघतात त्या व्यवस्थित. हे बघा सगळ्या व्यवस्थित निघाल्या. एक पण अशी तुटली वगैरे नाही आहे. सगळ्या चांगल्या निघाल्यात. बघा किती मस्त अशा झालेल्या आहेत वड्या. छान. तुम्ही पण अशा करून बघा. मस्तपैकी वड्या छान लागतात. पेरूची टेस्ट एकदम मस्त. पेरूच्या टेस्टच्या वड्या तर तुम्ही नक्की ट्राय करा. तरी बघा आता मी तुम्हाला एक तोडून दाखवते. बघा अशी मस्त झाले खडखडीत एकदम मस्त खडखडीत अशी छान झालेली आहे. हे बघा किती मस्त झालेले छान. खरं तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मस्त लागते छान. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.